पश्चिम खानदेश जिल्हा सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मोलगी येथून मी स्वप्नील वसंत सोनार आपलं आजच्या या आभासी वर्गामध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या वेळेस आपण कुमार भारती इयत्ता 9वी या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून पाठ क्रमांक 5 एक होती समय याला सुरुवात केली होती। तो पाठ आपण समजून घेण्याला सुरुवात केली होती। आता आपण पुढचा भाग, त्याचा पुढचा जो परिच्छेद आहे त्याकडे वळणार आहोत। रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड। त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड। या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या, त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही। प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूण शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो। याचं भान त्या कधीच विसरले नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही। आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं। प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं। अनेकांनी या लोभ सुजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला। प्रसिद्धी आणि मान सन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं। त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराचीही आवश्यकता नव्हती। पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं। म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मान सन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले। विद्यार्थी मित्रांनो, अनुताई वाघांनी कोसबाडच्या टेकडीच्या परिसरामध्ये आदिवासींच्या शिक्षणाकरता जे ज्ञानाचं व्रत सुरू केलं, जे ज्ञानाची गंगा त्यांच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवली, त्यासाठी त्यांना वेगवेगळे प्रयोग करावे लागले। रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं होतं। व्यावहारिक शिक्षण म्हणजे काय की आपण सर्वसामान्यपणे जगताना जो काही व्यवहार करतो, देवाणघेवाण करतो, त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची गरज पडत नाही। जे अशिक्षित लोक असतात त्यांचा देखील तो व्यवहार तो पूर्ण करत असतात, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड होतं। या आदिवासी बालकांना व्यवहाराचं शिक्षण तर मिळत होतं, परिस्थितीने तिथल्या आजूबाजूच्या परिसरातून त्यांना ते शिक्षण मिळत होतं, पण औपचारिक शिक्षण जे आहे, जे त्यांच्या जीवनाला नवी दिशा देईल, त्यांच्या प्रगतीचे आयाम समृद्ध करेल, अशा प्रकारचं शिक्षण देणं आणि ते त्यांना समजावून सांगणं, ते त्यांना पटवून देणं ही मात्र अवघड गोष्ट होती। त्यासाठी असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड। मग या बालकांना या औपचारिक शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं, त्यांना त्या शिक्षणाच्या प्रवाहात आणावं आणि त्यांना एक समृद्ध असं नागरिक बनवावं, यासाठी अनुताईंकडे जी दूरदृष्टी होती, दूरदृष्टी म्हणजे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 5 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्षामध्ये कोणते बदल होणार आहेत, त्यावेळेस कसल्या गोष्टीची गरज असणार आहे, याचा वेध घेणारी जी दृष्टी असते तिला दूरदृष्टी म्हणतात। आणि नुसती दूरदृष्टी असून चालत नाही, तर त्यासाठी स्वतः धडपड करावी लागते आणि या दोघही गोष्टी अनुताईंकडे होत्या। या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या, त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही। आणि जेव्हा यांच्यासाठी, आदिवासी बालकांसाठी त्यांना शिक्षणाचं कार्य सुरू करायचं होतं, तर त्यावेळेस ज्या काही अडचणी होत्या, अडचणी प्रत्येकालाच येतात। एखादं नवीन कार्य सुरू करायचं असेल तर काही ना काही अडचण आपल्या समोर उभी राहते, पण तरी सुद्धा अनुताईंनी त्या कुठल्याही गोष्टीला अडचण मानलं नाही किंवा अडचण मानलं नाही। त्यांना शिक्षण देण्याकरता, बालकांना शिक्षण देण्याकरता पाश्चिमात्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्याला भाषांतरित केलं नाही। त्यांनी ठरवलं की पाश्चात्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो त्यांच्यासाठी योग्य आहे, पण या माझ्या लेकरांसाठी, या रानावनात राहणाऱ्या माझ्या बालकांसाठी त्यांना हवा असलेला, त्यांना योग्य असलेला अभ्यासक्रम मी तयार करेल, जो अभ्यासक्रम त्यांना आपलासा वाटेल।
प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. आपण बघतो की बऱ्याच वेळेस प्राथमिक शिक्षणाला जे महत्त्व दिलं जातं ते याच्यासाठी असतं की प्राथमिक शिक्षणामध्ये जे धडे दिले जातात, जे जे संस्कार केले जातात, तेच संस्कार मानवाला आयुष्यभर चिरंतन पुरत असतात आणि त्या संस्कारांची शिदोरी ह्या अनुताईंनी प्राथमिक शिक्षणामध्ये देण्याला सुरुवात केली आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षण हा आयुष्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी एक भक्कम असा पाया असतो. याचं भान त्या कधीच विसरले नाही की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. शिक्षणाचा प्रसार करताना त्यांनी एक दिशा ठरवली. माझ्या या लेकरांना, माझ्या या बालकांना काय लागणार आहे, नेमकं मी यांना काय दिलं पाहिजे आणि तेच मी त्यांना देईन. बाकी ठिकाणी, इतर ठिकाणी काय दिलं जातंय याविषयी न बघता त्यांना मला त्यांच्याच पद्धतीने, त्यांच्याच आवडीने, त्यांच्याच कलेने कसं शिक्षण देता येईल याचा ध्यास मात्र त्यांनी घेतला. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. बघा, इथं लेखकानं अनुताईंना समईची उपमा दिलेली आहे. मित्रांनो, समई जी असते ही मंदिरात लावली जाते. मंदिरात मग समई फक्त उजेडाकरता लावतात का? तर नाही. समईचा अर्थच असा आहे की तिला 5 ज्योती असतात. समईचं जर चित्र आपण व्यवस्थित बघितलं, समईतलं जर आपण व्यवस्थित बघितलं तर तिला वरती 5 ज्योती, 7 ज्योती असतात. तिला एक आधार म्हणून एक उभा दांडा असतो आणि खाली भक्कम अशी बैठक असते. अनुताईंचा जो विचार होता, जे धोरण होतं, ते धोरण म्हणजे समईची खालची बैठक होती. अनुताईंच्या आयुष्यामध्ये येणारी जी काही वादळ होती, जी काही संकट होती, त्याला डगमगून न जाणारं असा त्यांचं जे व्रत त्यांचं होतं तो म्हणजे तो दांडा होता. आणि वरच्या ज्या 5 ज्योती होत्या, त्या 5 ज्योती म्हणजे शिक्षणाचं कार्य करत असताना त्यांनी इतर सामाजिक क्षेत्रामध्ये जे जे कार्य केलं त्या ज्योती आपल्याला सांगता येते. अतिशय समर्पक अशी उपमा लेखकाने या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण अनेक प्रकारचे दिवे पाहतो. जसं पणती असते. पणती, तिचा जीव छोटासा, एक वात आणि तिचा प्रकाश असा मिणमिणता. त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं जर बघितलं, पणतीपेक्षा मोठा, तर तो दिवा असतो. दिव्याचा उपयोग आपण घरातला अंधार घालवण्यासाठी देखील करतो. त्यानंतर येतो लामण दिवा. लामण दिवा कसा असतो? बऱ्याच मंदिरांमध्ये किंवा घरांमध्ये तुम्ही एक दिवा जो पाहतात की त्या दिव्याला अशी साखळी लावलेली असते आणि साखळीने तो टांगलेला असतो, त्याला लामण दिवा असं म्हणतात. त्यानंतर नंदादीप असतो. नंदादीप हा अनेक मंदिरांमध्ये देखील एका लाकडी स्टँडच्या साहाय्याने त्याला उभा केलेला असतो अथवा अडकवलेला असतो. त्यानंतर समई येते. समईला 5 ज्योती आहे आणि तिचा मंद असा प्रकाश आहे. दिवटी येते. दिवटीचं कार्य ही इतर ठिकाणचे दिवे पेटवण्याकरता दिवटीचा वापर केला जातो. त्यानंतर येतो टेंभा. टेंभ्यामध्ये जी ज्वाला असते ती दिवटीच्या मानाने मोठी असते आणि टेंभा हा एखादा मशालीपेक्षा थोडासा छोटा असा टेंभा असतो आणि पुढचं असते मशाल. ज्या मशालीचा बऱ्याच ठिकाणी उपयोग, क्रांतीची मशाल किंवा तिची जी ज्वाला असते तिचं प्रमाण त्या मोठं असतं. असे दिव्यांची अनेक रूपं आपल्याला या ठिकाणी सांगता येते, पण लेखकाने मात्र अनुताईंना समईची उपमा दिलेली आहे. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी कधी धरला नाही. प्रसिद्धी, आजकाल आपण पाहतो जगामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारी लोक असतात. ती त्याच्याकरता खूप मेहनत करतात आणि त्यांना प्रसिद्धी मिळते. पण काही लोक अशीही असतात की जी कुठल्याही प्रकारचं काम करत नाही, पण प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे ते खूप लागलेले असतात. मला कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रसिद्धी मिळाली पाहिजे, मी प्रकाशित होतात राहिलो पाहिजे, सदैव चर्चेत राहिलो पाहिजे, असा काहींचा कल असतो. त्यामुळे अनुताईंच्या बाबतीत म्हटलेलं आहे, प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी कधीच धरला नाही. मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे याचा लोभ अनुताईंनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. बघा, सूर्य जसा स्वयंप्रकाशित असतो त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज नसते, त्याप्रमाणे अनुताईंचं जे काही कार्य होतं हे सर्व कार्य स्वयंप्रकाशित असं होतं. अनेकांनी या लोभ सुजडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. अनुताईंनी हे शिक्षणाचा जो काही दिवा लावलेला होता, या दिव्यामध्ये
आपलं आयुष्य प्रकाशमान करून घेतलं. अज्ञानाचा अंधार संपवलेला आहे. प्रसिद्धी आणि मान सन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. फार मोठं विधान या ठिकाणी लेखकांनी केलेलं आहे. लेखक असं म्हणतात, प्रसिद्धी आणि मान सन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले. कुठलीही प्रसिद्धी असेल, कुठलाही मान सन्मान असेल तर ते अनुताईंना शोधत आले आणि त्यांनी देखील त्यांचं भाग्य उजळून घेतलं. आपण पाहतो की एखादा पुरस्कार मिळाला, एखादी प्रसिद्धी मिळाली, त्याच्याने लोक मोठे होतात. पण इथे मात्र उलट आहे. इथे तो पुरस्कार मिळाल्यामुळे अनुताईंचं मोठेपण नाही दाखवलं गेलं, तर त्या पुरस्काराला तो पुरस्कार अनुताईंना दिला गेला म्हणून पुरस्काराचंच भाग्य उजळलं असं या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती. बऱ्याच वेळेस एखादं कार्य करण्याकरता, मान मिळवण्याकरता, सन्मान मिळवण्याकरता, प्रसिद्धी मिळवण्याकरता कोणाची तरी शिफारसीची गरज लागते. पण अनुताईंचं कार्य इतकं महान होतं की त्यांना कोणाच्याही शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची देखील आवश्यकता नव्हती. मला पुरस्कार मिळाला पाहिजे किंवा पुरस्कार मिळण्याकरता मी कार्य करेल असं कधीही त्यांच्या मनामध्ये आलं नाही. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. असे अनेक पुरस्कार त्यांच्या मागे फिरत राहिले आणि त्या पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं हे कार्य या ठिकाणी आपल्याला उल्लेखता येईल. म्हणूनच आदर्श शिक्षक अनुताईंना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार 1972 साली मिळाला. पद्मश्री सारखा भारत सरकारकडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार हा 1958 साली त्यांना देण्यात आला. त्यानंतर दलित मित्र पुरस्कार 1975 साली त्यांना देण्यात आला. यासारखे मान सन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले आणि यासारखे अनेक असे मान सन्मान अनुताईंच्या शोधामध्ये भटकत राहिले की आमचं कधी भाग्य उजळेल की आम्ही अनुताईंकडे जाणार. अशा प्रकारचं कार्य अनुताईंनी केलेलं होतं. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. मित्रांनो, शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं कार्य केलेलं आहे. जसं मागेच उल्लेख केला की समईला ज्या 5 ज्योती असतात, काही समईला 7 ज्योती असतात, त्याप्रमाणे एकाच वेळेस एक शिक्षणाचं कार्य करत असताना अनुताईंनी अनेक कार्यांना आपलंसं केलं आणि त्यामध्ये बालकांचं कल्याण कसं होईल, तिथे असणारी पाड्यावरची जी लहान मुलं होती त्या लहान मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य या गोष्टी सोयी सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी अनुताईंनी खूप मोठं काम केलेलं आहे. मूकबधिरांसाठी शिक्षण समाजामधला एक घटक असा असतो की ज्या बालकांना बोलता येत नाही, मूक असतात, बधिर असतात, त्यांना कळत नाही, मग यांच्यासाठी शिक्षणाचा एक वेगळा प्रवाह आहे, यांच्यासाठी शिक्षणाची एक वेगळी पद्धती आहे. पण या गरीबड्या आदिवासी बालकांना त्यांच्या शिक्षणापर्यंत कोण पोहोचवणार? तेव्हा अनुताईंनी देखील हे काम स्वतःकडेच घेतलं आणि त्या मुलांना त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या कलेने, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांना शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं. महिला विकास कार्यक्रम. आता महिला विकास कार्यक्रम, महिलांचा विकास, आजही भारत सरकारकडनं महिलांच्या विकासाकरता अनेक कार्यक्रम केले जातात. महिलांचा विकास जर करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महिलांना शिक्षणाकरता जागृत केलं पाहिजे. त्या स्वतः शिक्षण घेतील असं त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शिक्षण दिल्यानंतर त्यांना त्यांच्या शिक्षणातून त्यांना उपजीविकेची साधनं निर्माण होतील, त्यांना उपजीविका करता येईल अशा गोष्टींचा विचार त्यातून आला पाहिजे. जीवनाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती त्यांना व्यापक करता आली पाहिजे.
ती प्रगल्भ दृष्टी त्यांना देण्याचं काम महिला विकासात केलं जातं. शिक्षण देणं, महिलांना विविध कौशल्य शिकवणं, म्हणजे मग शिवणकाम असेल, भरतकाम असेल, इतर काही कामं असतील की जी त्यांना त्यांचा घर, संसार, मुलं बाळ सगळं सांभाळून त्यांना करता येईल आणि त्यांना त्यातून 2 पैसे किंवा रोजगार त्यांना मिळेल, अशा प्रकारचं जीवन कौशल्याचं शिक्षण त्यांना आत्मसात करण्याकरता मदत केली पाहिजे. त्यांच्या अंगी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की समाजामध्ये ज्या अनेक अंधश्रद्धा असतात त्या अंधश्रद्धांना समाजामध्ये स्त्रिया जास्त बळी पडतात आणि तिथेच त्यांची अधोगती व्हायला सुरुवात होते. आणि हीच गोष्ट अनुताईंनी ओळखली आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं कार्य, स्त्री पुरुष समानता असल्याचं कार्य हे त्यांनी त्यांच्या महिला विकासात केलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम. आता नुकताच उल्लेख झाला अंधश्रद्धा निर्मूलन. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय? समाजामध्ये विविध प्रकारच्या अंधश्रद्धा कळत नकळत आपल्याकडे जोपासल्या जातात. यात मानवाची जी विचारशक्ती असते, विवेक बुद्धी असते, हीच गहाण पडते. त्यातून मानवाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. असे मानवाचे नुकसान होऊ नये यासाठी अशा अंधश्रद्धांना विरोध करणारी, त्यातील फसवणूक जगासमोर आणणारी काही विवेकवादी विचारांची माणसं असं कार्य करतात. समाजामध्ये ज्या ज्या काही अंधश्रद्धा असतील की बाबा रे ही अंधश्रद्धा आहे, हे चुकीचं आहे, हे तू करू नकोस असं सांगणारी, असं समजून देणारी, असं पटवून देणारी काही माणसं या समाजात असतात. यात प्रामुख्याने आज आपल्याला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य त्याचाही उल्लेख करता येऊ शकतो. आणि हे कार्य डॉक्टर दाभोळकरांनी आता ह्या 25 ते 50 वर्षामध्ये केलेलं, त्याच्या आधी अनुताईंनी मात्र त्या कोसबाड सारख्या ठिकाणी तिथल्या आदिवासींमध्ये त्यांच्या अंगी असलेल्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्या घालवण्याचं काम करण्याचं काम अनुताईंनी या ठिकाणी केलेलं आहे. स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवर त्यांनी खूप कष्ट घेतले. स्वच्छता, संत गाडगे महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे की स्वच्छता किती महत्वाची आहे. मानवी जीवनामध्ये आपला जो परिसर असतो, या परिसराची जर आपण स्वच्छता ठेवली, तो नीटनेटका ठेवला, तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रोगराई कमी होते. रोगराई कमी झाली, तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्हाला तुमच्या इतर कामांमध्ये गती मिळते. आणि हाच मुद्दा ठेवून अनुताईंनी तिथल्या लोकांना स्वच्छतेचे धडे दिले. आरोग्य कसं जपावं, योग्य गोष्टी कशा सांभाळाव्या, या गोष्टी त्यांनी अनुताईंनी त्यांना शिकवल्या. कुटुंब कल्याण, महिला विकास झालं, बाल विकास झालं, मूकबधिरांसाठी कार्यक्रम झालं, अंधश्रद्धा निर्मूलन झालं, आरोग्य झालं, स्वच्छता झालं. पण आता येणारा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंब कल्याण. कुटुंबाचं कल्याण कशामध्ये आहे? आज आपण पाहतो भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि हा लोकसंख्येचा जो विस्फोट आहे हा कुठेतरी रोखला जावा. आणि या लोकसंख्येमुळे घरामध्ये जर खाणारी तोंड जास्त असतील तर घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही, म्हणजे पैसा टिकत नाही किंवा तो कमी पडतो. आणि त्यामुळे सर्वांना ज्या जीवनावश्यक सोयी सुविधा ज्या असतात त्या देताना घरातील जो कर्ता पुरुष असेल तो कमी पडतो किंवा त्याची दमछाक होते. त्यामुळे कुटुंब कल्याणाकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी अनुताईंनी सर्वांचे, म्हणजे स्त्री असेल अथवा पुरुष असेल, यांना सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सर्व त्यांनी केल्या. या सर्व कार्यक्रमातून माझ्या भारतासाठी एक चांगला नागरिक निर्माण व्हावा, सुजाण नागरिक निर्माण व्हावा, ज्याने या भारताला पुढे न्यावं, अशासाठी अनुताईंनी खूप धडपड केली. एकाच वेळेला अनेक प्रयोग असे त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. नुसतं शिक्षणच द्यायचं आहे असं काम केलं नाही, तर वर उल्लेखल्याप्रमाणे सर्व प्रकारची कामं एकाच वेळेस त्यांनी सुरू केली. त्या सर्व कामांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचं काम देखील सातत्याने त्यांनी सुरू ठेवलं. त्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. ह्या कोसबाडच्या टेकडीच्या परिसरामध्ये हा जो काही अनुताईंचा जो काही सगळे शिक्षणावर, आरोग्यावर वेगवेगळे प्रयोग चालले होते,
हे प्रयोग नुसते देशातच नाही तर परदेशात देखील जाऊन पोहोचले की अनुताई वाघ नावाच्या कोणी आहेत आणि त्या या गरिबांसाठी आदिवासींसाठी अतिशय मेहनतीने पोटतिडकीने कार्य करतात. तर परदेशातून काही लोक आले ते कार्य बघायला, देशातून काही लोक आले की नेमकं हे कार्य चालतं कसं, काय करतात हे, यांच्याकडे नेमकी कार्य करण्याची पद्धती काय आहे, यांच्याकडे अनेक साधनं कशी आहेत, कोणकोणती साधनं वापरली जातात. जेव्हा त्यांनी ते बघितलं तर व्यावहारिक शिक्षणामधलं आपण एक उदाहरण देऊ शकतो की अगदी खडे, काड्या, फुलं अशातून शिक्षण देण्याची पद्धती त्या ठिकाणी अवलंबली गेली, ज्याला आज आपण ज्ञानरचनावाद म्हणतो. आहे त्या उपयुक्त साधन सामग्रीसह विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यास किंवा ज्ञान घेण्यास मदत होईल अशा सर्व साधनांची जुळवाजुळव अनुताईंनी त्या काळातच करून ठेवलेली होती. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. सुखवस्तू कुटुंबामध्ये किंवा चांगल्या शहरांमध्ये शिक्षणाचं काम करणं हे खूप चांगली गोष्ट आहे. ती कोणालाही जमेल, ज्याच्याकडे पैसा असेल किंवा ज्याला आवड आहे त्या व्यक्ती करू शकतात. पण अनुताईंनी महात्मा गांधी असतील, विनोबा भावे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपलं शिक्षणाचं कार्य आदिवासी समाजामध्ये त्यातल्या त्या डोंगरी भागामध्ये सुरू केलं, जे अतिशय खडतर होतं, अवघड होतं. ज्याच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही या कामाला प्राथमिक अवस्थेमध्ये विरोध होतो. बरं, जेव्हा अनुताई त्या ठिकाणी आल्या आणि त्या बालकांसाठी, त्या लोकांसाठी शिक्षणाची कवाडं त्यांनी खुली करायला सुरुवात केली, सहज लोक आलेत का तर नाही, सहज विद्यार्थी आलेत का तर नाही. आधी त्या लोकांनी विरोध केला. त्यांना ते आवडत नव्हतं की हे काय लावलंय, आमची मुलं रानात येतील, वनात येतील, आमच्या सोबत येतील, काम करतील, आम्हाला 2 पैसा मिळवून देतील आणि तुम्ही जर त्याला शाळेत घेऊन बसलात तर आमच्या पैशांचं काय होणार, आम्हाला संध्याकाळची भाकरीची पडलेली असते आणि तुम्ही हे शिक्षणाचं घेऊन बसलात. या सर्व त्यांच्या असलेल्या शंका यांचं समाधान करत, त्यांचं निरसन करत, त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्या उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये अनुताईंनी या बालकांना शिक्षणाचं काम केलेलं आहे. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणे होती. आता बघा, इथे रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही 4 कारणं जी होती, यामुळे त्यांना विशेष विरोध होत होता. तर रूढी म्हणजे काय, तर परंपरेने चालत आलेली जगण्याची एक रीत, अगदी पूर्वापार चालत जे आलेलं असतं जगण्याची जी एक रीत असते, ती रीत सर्वांनीच अवलंबलेली असते आणि ती रीत जी आहे त्या रीत मोडण्याची कोणाची इच्छा नसते. त्यात कोणी चिकित्साही करत नाही. कोणी चिकित्सा करायला गेलं की अरे हे खरोखर बरोबर आहे का, हे योग्य आहे का, असं जर कोणी सांगायला गेलं तर ते समाजाला चालत नाही. त्यामुळे तिथे चिकित्सेचा अभाव असतो आणि नाविन्याला विरोध होतो. कोणतीही रूढी घ्या, कोणती परंपरा घ्या, ती सहजासहजी मोडली जात नाही. अंधश्रद्धा, अंधश्रद्धेविषयी आपण बोललेलो आहोत. श्रद्धा म्हणजे विश्वास, श्रद्धा म्हणजे विश्वास. पण कोणतीही चिकित्सा न करता, कार्यकारण भाव समजून न घेता ठेवलेला विश्वास म्हणजे अंधश्रद्धा होतो. बघा मित्रांनो, कोणतंही कार्य घ्या, ते कार्य घडत असताना त्याला काहीतरी कारण असतं. बिना कारणाने कुठलंही कार्य संभवत नाही. आणि जर आपण त्या गोष्टीची चिकित्सा केली नाही, आपण त्या गोष्टीचा शोध घेतला नाही, तर ती गोष्ट आपल्याला चमत्कार वाटते अथवा ती अंधश्रद्धा म्हणून आपण तिला मान्य करतो. म्हणून त्या प्रत्येक घटनेचा, प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव आपण समजून घेतला पाहिजे. ही घटना का घडली,